तर गाईज आता मी इथे थोडं चिकन वगैरे आहे, चिकन आहे, भात वगैरे घेऊन इथे आलोय घर. वेलकम टू परटवणे नदी. ते पण अंगाशी आलेले आहेत, पाहूया होतात की नाही. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आज दीदीची दीदीची हळद आहे, मेहंदी आहे. त्या मेहंदीच्या संध्याकाळचे प्रोग्राम आहे तो, त्यामुळे मी शूट घेणार त्या मेहंदीचं. आणि आज आम्ही आता दुपारच्या आता 1-2 वाजलेत. मी दुपारी आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे. आणि आता आम्ही इथे आमच्या नदीमध्ये, इथे जवळच आमच्या वाडीमध्ये एक नदी आहे, परटवणे नदी म्हणून, तिथे आम्ही आज पोहायला आलो आहे. मी पोहणार नाही, बाकीचे प्रसादचे मित्र सगळे आहेत ते पोहायला आहेत. हे बघा. वेलकम टू परटवणे नदी. तर गाईज फायनली पोरांनी सगळ्यांनी आंघोळ केलेली आहे. आता मेहंदीचं थोडं डेकोरेशन करायचं आहे. तर गाईज आता जस्ट आम्ही नदीवरनं आलो आणि आता मस्त पोट भरून जेवलो आहे. आता बॅटसाठी, म्हणजे सायराजकडे बॅट आहे, का माझीच बॅट आहे ते बघण्यासाठी आम्ही वरती याच्याकडे आहोत. तर क्रिकेटचं प्लॅनिंग आहे खेळण्याचं. तर गाईज फायनली आता आम्हाला ही जुनी पुराणी माझी बॅट आहे. मला वाटते पप्पाने मला 6वी का 7वीला दिली होती बॅट. ती बॅट आता घेतलेली आहे आम्ही. जमिनीवर लागला तर आउट. दादा 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 माझी जमिनीवर लागला तरी पण हे चल पागल आहे का? एकच डॉट टाकतो मी. नाही 3 डॉट. नाही एकच डॉट. 6 बॉल आहेत ना. एक डॉट एक. 6 बॉल एकच डॉट आउट. पण आहे मी आता आउट आहे ना. तुमच्या नशिबातच नाही एवढं सांगितलं. आता तर आलेलो तू वास येते मला. तर गाईज आता आम्ही तनाळीमध्ये बॅनर लावण्यासाठी इथे तनाळीमध्ये आलोत. बॅनर आणि थोडंसं एक पुट्टा त्याच्यावरती मध्ये लिहिलं असं की मोठ्या गाड्याने ते बंद, कारण की पुढे आम्ही तिथे गेट बनवला आहे मोठा, म्हणून तिथून मोठ्या गाड्या जाणार नाहीत. म्हणून इथं आम्ही तनाळीमध्ये आलो आहोत. मी प्रसाद आणि आकुदा आला आहे. ठीक आहे. फायनली आम्ही इथे बॅनर लावलेला आहे आणि इथे लिहिलं आहे की पुढे मोठ्या गाड्यांसाठी प्रवेश बंद आहे. म्हणजे पुढे आम्ही गेट केला आहे आणि म्हणून आम्ही इथे लिहिलं आहे की मोठ्या गाड्यांसाठी प्रवेश बंद आहे. हे पूर्ण झालेलं आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत. चला बाय. तर गाईज आता म्हणजे मुंबईची काही पोरं आलेत लग्नासाठी, ते आणि आम्ही सर्वजण तिथे जंगलामध्ये म्हणजे थोडंसं जेवण आम्ही तिकडेच जेवण घरी आम्ही तिकडे नेतो आहे आणि तिकडे आम्ही जंगलामध्ये जेवणार आहोत. तर काहीतरी नवीन आहे, काहीतरी नवीन अनुभव आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणून मी मामाकडे जातो. माझ्या एवढी काय वाटत नाही मला. हाय हाय. बोललो तिकडे जाऊन करू आकडा, तिकडे चिकन मीठ टाकून. टाकून ठेव. अर्धा तास लागते चालत जायला. हे करायला त्यांना. तर गाईज आता मी इथे
थोडं चिकन वगैरे आहे, चिकन आहे, भात वगैरे घेऊन इथे आलोय. घरून आम्ही करून आलो होतं. इथे बोंगेरे कातल हे ठिकाण आहे, इथे आम्ही आलोय. आता रात्रीचे किती वाजले रे? रात्रीच्या 10 वाजलेत. आम्ही इथे जेवून डायरेक्ट नंतर घरी जाणार आहोत. बस ना बच्ची. गाईस आता आम्ही ते लग्न मंडपात क्रिकेट खेळत आहोत. 2 टीम आहेत, एक प्रसादची टीम आहे, अगोदरची एक टीम आहे. तुम्हाला ब्लॉक शॉट पर्यंत बघा. मग नको ओढू जाऊ दे. काट आमची बिल्डिंग आहे या तऱ्हेने आम्ही बिल्डिंग घेत आहोत. देश मॅच समजते का? त्याला एक द्या. खेळ तू फिल्डिंग कर गप्प. आमचे इकडले माननीय अध्यक्ष रामचंद्र घोड यांच्या इथे मॅच उपस्थित आहेत आणि तर गाईस आता कॅप्टन आलाय खेळायला. अगोदर कॅप्टन आहे. आउट. लवकर आउट होईल. किती रन झाले रे? दिखाता उधर है, झाकता इधर है. या उधर आहे स्वतःच. हाईट टाकले त्यांनी बॉलाची. हे बरोबर तर गाईस आता अगोदर आउट झालाय. आता यश खेळायला आहे. नो पिच मध्ये पाहिजे उभा स्टंपच्या लाईनीत. काय पण नको नेम काढू. अरे अरे असं कर नका करू बॉलर. विचार घ्यायची नाही. आधार कार्ड घेऊन बॅट्समन पेक्षा याची पोट आहे कॅप्टन. मला सध्या ते पण अंगाशी आलेले आहेत. पाहूया होतात की नाही. ऋषी दत्त बॉलिंग टाकतोय आणि वेद आता बॅटिंग करतोय. काय लागला बॅटीला.
डेंगाच्या खाली मार. किती रन पाहिजे हर्ष? तर गाईज आजच्या ब्लॉगची मी इथेच एंड करतो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी कंटेंटला एक नवी ऊर्जा द्या.